जालना शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने केली। काँग्रेस पक्षाने एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे। यामुळे देशभरात काँग्रेस विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दिवस रात्र देशासाठी काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल काँग्रेसने खालच्या पातळीने राजकारण करत अपमान केल्यामुळे संपूर्ण देशातील आणि विशेषतः महिलांच्या भावना दुखावल्या आहेत। याची पडसाद आज राज्यभरात उमटताना दिसत आहेत। ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या विरोधात तीव्र निदर्शने आणि आंदोलने करत निषेध व्यक्त केलाय। याच पार्श्वभूमीवर जालना येथील भाजप कार्यालयासमोर देखील महिला पदाधिकारी एकत्र आल्या। त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध केला। यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल आणि भाजप पदाधिकारी शुभांगी देशपांडे यांनी भूमिका मांडली। आज भारतीय महिला मोर्चातर्फे आज काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलेला आहे। बिहारमध्ये इलेक्शन होत आहे आणि त्या अनुषंगाने एक क्लिप काल व्हायरल होत आहे संपूर्ण देशामध्ये, ज्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीचा अपमानजनक असा तिथे आपण पाहिलं तर फिल्म मध्ये एक शूट झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत। आपल्या भारताची संस्कृती आहे, आपण मातृशक्तीला वंदन करतो आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात, ज्या पदावर ते असतात ते संपूर्ण भारताचे पंतप्रधान असतात आणि ज्यावेळेस मातृशक्तीचा अपमान होतो तर त्यासाठी आपण सर्वांनीच एकवटून ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आज आम्ही सर्व महिला इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। नमस्कार, आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातच या गोष्टीचा निषेध करतो आहोत की काँग्रेस पक्षाने अतिशय नीच आणि हीन अशी पातळी गाठलेली आहे की त्यांनी काय ते देशासाठी करणार किंवा काय करायला पाहिजे हे बोलायचे सोडून त्यांनी दिवंगत असलेल्या ज्या पंतप्रधानांच्या मातोश्री आहेत हिराबेन यांना त्यांनी या राजकारणात ओढलेलं आहे आणि एआयच्या मार्फत अतिशय एक आक्षेपार्ह असा त्यांचा व्हिडिओ करून त्यांनी सगळीकडे तो व्हायरल केलेला आहे। मला फक्त काँग्रेस पक्षाला एवढेच विचारायचे आहे की तुमच्या सोबत तुमच्या समोर कोणत्याही प्रकारचे ध्येय धोरण नसल्यामुळे आता तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काय करावं हे सुचत नसल्यामुळे तुम्ही या हीन पातळीवर उतरलेले आहात। आणि खरं तर भारत माता हा आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, तसंच मातृशक्तीला वंदन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे। पण ही संस्कृती या पप्पूला समजणे शक्य नाही, कारण त्याच्या आईनेच त्याला ह्या कोणत्याच गोष्टी शिकवलेल्या नाही। तो भारत मातेला मानत नाही, तो भारत देशाला वंदन करत नाही, तो राष्ट्रगीत मानत नाही, तर त्याला ही संस्कृती समजू शकत नाही। तर आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महिला मोर्चातर्फे या गोष्टीचा तीव्र असा निषेध करतो आहोत। आम्ही म्हणतो आहोत की हे सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नहीं आता आणि आमच्या या हिराबेन आहेत यांचा जो अपमान करेल तो आमच्या पूर्ण भारत देशातल्या मातांचा अपमान आहे। आमची संस्कृती अशी आहे की सध्या जो काळ चालू आहे पक्ष पंधरवडा, यामध्ये आम्ही दिवंगत जे लोक झालेले आहेत त्यांना सुद्धा पूजनीय स्थान आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि त्याच संस्कृतीला अपमान करून काँग्रेस पक्षाने जी दिवंगत व्यक्ती आहे, जी कधीही या राजकारणाशी तिचा संबंध नव्हता आणि जिने हिराबाई त्यांचं नाव त्यांनी हिऱ्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला दिलेला आहे, त्यांच्यामुळे या देशाची कोणती प्रगती झालेली आहे, कशी प्रगती झालेली आहे, कितव्या नंबरवर आपला देश पोहोचलेला आहे हे भारताची 140 कोटी जनता जाणते। 140 कोटी जनता आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे। त्यामुळेच ही सगळी खतखत जी आहे ती काँग्रेस पक्षाची बाहेर येते आहे। बिहारच्या ज्या निवडणुका आहेत तिथे बिहार या राज्याला बीडी म्हणून संबोधण्यापर्यंत सुद्धा काँग्रेसची मजल गेलेली आहे। या काँग्रेस पक्षाचा आम्ही सगळ्या महिला मोर्चातर्फे तीव्र शब्दात असा निषेध आणि धिक्कार करतो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर आज महिला मोर्चातर्फे अशी आंदोलने चालू आहेत। धन्यवाद। माझं नाव सौ शुभांगी देशपांडे, मी महानगर अध्यक्ष भारतीय जनता पक्ष। NTV न्यूज मराठी, जालना।